कृती करायला फार अवघड नाहीये. नाही, एकदम सोपी आहे. बरं, तुमच्या जो तुम्ही व्यवसाय करता खाद्यपदार्थांचा, त्याच्यात स्पेशालिटी काय असं तुम्हाला वाटतं? भादाणी चकली. कसली चकली? भादाणीची चकली. बरं, मग ती आणली ना तुम्ही मला खायला? नेक्स्ट टाइम नक्की आणि बोलवलं तर. म्हणजे पहा, पुढच्या भागात यांना खाऊ यायचं असं मी ठरवलेलं आहे. बरोबर. हो, मग काय, मला वाटलं यावेळी तुम्ही जर संधी दिली तर नक्की येऊ. नाही, आम्हाला आवडेल. नवीन नवीन रेसिपी तुम्ही घेऊन येणार असाल तर हे आप्पे पात्रात सोडायचं. त्याला दोन्ही बाजूने आपल्याला करून घ्यायचं. दोन्ही बाजूनी करायचंय. एकदम भरायचं नाहीये कारण तो फुलणार. बरोबर बरोबर. कारण आपण त्याच्यामध्ये तो हे घातलं, बेकिंग सोडा घातला, बेकिंग पावडर घातली आहे. पावडर घातलाय. बरोबर. गॅस बारीकच ठेवलाय आपण. हा, बारीकच ठेवायचा कारण नाही तर करपले तर मग. बरोबर. आणि आपल्याला हे 2 चमचे लागतील त्यांना. सगळ्या साच्यांमध्ये आपण हे आप्याचं मिश्रण भरून घेतलं. आता थोडा वेळ 2 मिनिटं झाकायचंय. किती वेळ ठेवायचं झाकण? एक 5 मिनिटं. बरं, 5 मिनिटं झाकण ठेवूयात आणि मग परत त्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा करून घ्यायचं का? तोपर्यंत गप्पा मारूयात ना आपण. नक्कीच. बरं, आता मला एक सांगा की एखादा व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो आणि सुदैवाने त्याला यश मिळतं, तेव्हा आपलं ना कुठेतरी असं मन अजून थोडंसं व्याप्त दृष्टिकोन विचार करतो की आपण आता एक काम करूयात का, ह्याला जर अजून वाढवूयात. तसा काही विचार केलाय का तुम्ही? तसा विचार केला आणि त्याप्रमाणे मी थोडी पावलं उचललेली ही आहे. कारण मी भादाणी माझी जवळजवळ 15 किलोची भादाणी घरातून जाते. 15 किलोचा चिवडा मी एकटी करते, वन मॅन शो, कोणाची मदत नाही. त्याच्यामुळे मी सगळं, मला खूप आवड आहे याची करायची. आणि बरं, पण मिस्टरांची याच्यात मदत होत नाही मग थोडीफार? नाही, मिस्टर सकाळपासून कामावर असतात आणि आमचा पिग्मी एजंटचा बिझनेस आहे थोडा. अच्छा, ते कलेक्शन करतात. बरोबर. त्यामुळे त्यांना जराही वेळ ना, आणि त्याच्यात मी आणि माझी मुलगी दोघंही मदत करतात. वा वा, म्हणजे सर्वार्थाने तुम्ही सक्रिय आहात अगदी. हो हो, क्या बात आहे. आता हे झालं असेल. आता त्याला आपल्याला दुसऱ्या बाजूने पण करून घ्यायचं. वा वा वा, मस्त रंग बदललाय की. हो, खरपूस झालंय. हो. मग आता त्याला परत तूप सोडायची गरज आहे? थोडंसं सावकाश, गरम असेल ते. जर चिकटते असं तुम्हाला वाटलं, जरा अंदाज घ्या, तर परत एकदा तूप सोडा. आणि याला जास्त तुपाची गरजही नाही. बर, एकदम किंचित किंचित सोडलं तरी बस होते. वा, अशा प्रकारे तयार होत आहे ते रव्याचे गोड आप्पे. आम्ही त्याला छान दोन्ही बाजूने असं त्या तुपावरती परतून घेतो. मस्त खुसखुशीत तयार होतील. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. रव्याचे गोड आप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले पोहे, नारळाचं दूध, बारीक रवा, साखर, काजूचे तुकडे, व्हॅनिला इसेन्स, तूप, बेकिंग पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बारीक रवा घेऊन त्यामध्ये साखर, अर्धी वाटी भिजवलेले पोहे, नारळाचं दूध, काजूचे तुकडे, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून अर्धा तास भिजत ठेवावं. आप्पे पात्रामध्ये तूप घालून तयार मिश्रण त्यामध्ये घालावे. नंतर आप्पे पात्रावर झाकण ठेवून आप्पे शिजवून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. हे जर असेल तर वापरायचं आहे, पण इथे आता मुंबईत या गोष्टी मिळतात, त्याचबरोबर मुलांना या सगळ्या गोष्टी आवडतात, तर मी वापरत असतो या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये इवन आपल्या झुकिनी वगैरे पण असेल तर ती पण वापरली तरी चालेल. पण जर ही नसेल गोष्ट तर आपल्याला इथे गाजर वापरता येईल, नंतर बेबीकॉर्न्स वापरता येईल किंवा मक्याचे दाणे पण वापरता येतील. पण जर असेल तर या सगळ्या भाज्या वापरायच्या आहेत. त्याच्यामध्ये टाकतोय थोडं लसूण. बरं, लसूण खूप जास्ती नको आहे मला, म्हणजे त्या सॉसमध्ये ओव्हर पॉवरिंग व्हायला नको. याची जी चव आहे ती थोडीशी क्रीमी अशी चव आहे, क्रीमी चीजी चव आहे पास्ताची. याच्यात जाणार आहेत हे मशरूम्स आणि बटर. मी थोडंसं अर्धा चमचा इथे वापरतोय कारण बटर आपल्याला नंतर सॉसमध्ये पण वापरायचं आहे, त्या दृष्टीने. एका बाजूला आपण लक्ष ठेवूया पास्तावर. छोटे टोमॅटो आहेत ते कापून ठेवतोय म्हणजे आपली तयारी पूर्ण होईल. मशरूम्स आपण टॉस करून घेतलेले आहे आणि हे ॲस्पॅरेगस म्हणजे शतावरी पण याच्यात टाकतोय. आणि एका बाजूला मी पास्ता उकळत ठेवलेला आहे. बस, आता इथे गॅस बंद करतोय आणि बघूया कसं काय शिजलेत का.
मला वाटतं आता पास्ता शिजत आलेला आहे. त्याला खूप जास्ती आपल्याला उकळायचं नाही, त्याला म्हणजे खूप ओव्हरकुक नाही करायचं आहे, तेवढं बघायचं आहे. बस मंडळी, हे इथे टॉस झालेलं आहे दोन्ही गोष्टी. आणि हा जो पास्ता आहे हा उकळून घेतलेला आहे आणि मी इथे स्ट्रेनरमध्ये काढून घेतलेला आहे. याच्यात थोडंसं मी आता टाकणार आहे तेल, म्हणजे पास्ता चिटकणार नाही. आणि आता एक काम करूया आपण, हे या पॅनमध्ये काढून घेऊया. टाकूया थोडं बटर. याच्यात टाकणार आहे एक अर्धा चमचा मैदा. मैदा थोडा बटरमध्ये भाजला गेला पाहिजे. आणि नंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये दूध. याला आता उकळून घ्यायचं आहे आपल्याला. ऑलिव्ह कट करून घेऊ आपण. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जायफळाची पूड, व्हाईट पेपर पावडर, एक 2 चमचे आपण याच्यात टाकू क्रीम. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतोय. त्याच्यावर देऊया आपण आता या भाज्या, म्हणजे मशरूम्स आणि ॲस्पॅरागस आता आपण टाकतोय. थोडं याच्यात टाकू मीठ आपण. मीठ जास्त नको, कारण आपण इथे बटर वापरतोय, चीज पण वापरतोय, त्या दृष्टीने मीठ खूप जास्ती नको. त्याच्यात मी टाकणार आहे आता चीज. आणि त्याचबरोबर याच्यात मी टाकणार आहे एक एग योक. जायफळाने काय होतं की त्याला एक वेगळा स्वाद येतो, एक वेगळा त्याचा फ्लेवरच एकदम बदलतो. सॉसचा रंग पण सॉसला मस्त आलेला आहे. आणि आता याच्यात जाणार आहे पास्ता फेतुचिनी. थोडं दूध टाकू आपण याच्यामध्ये. मी फक्त आता सगळ्या शेवटी थोडी पासली टाकतोय. पासली असेल तर टाका, नाही तर थोडेसे ड्राय हर्ब्स असतील ते असतील तरी पण चालेल. आणि सगळ्या शेवटी थोडे चेरी टोमॅटो. चला, आपला पास्ता तयार आहे. मी एक आता काम करणार आहे, याला सर्विंग डिशमध्ये काढून देणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. फेतुचिनी अल्फ्रेडोसाठी लागणारे साहित्य: दूध, फेतुचिनी, शतावरी, क्रीम, मशरूम, मैदा, अंड, चेरी टोमॅटो, बटर, चीज, पांढरी मिरी पूड, ब्लॅक ऑलिव्ह्स, जायफळ पूड, चिरलेली पार्सली, चिरलेला लसूण आणि मीठ. कृती: एका भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये तेल, मीठ आणि पास्ता घालून उकडून घ्यावा. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून घ्यावं. बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण, मशरूमचे काप आणि शतावरीचे काप घालून परतून घ्यावेत. उकडलेला पास्ता गाळून त्यामध्ये थोडंसं कच्चं तेल घालावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मैदा घालून नीट परतून त्यामध्ये दूध घालावं. अंड फोडून त्यातील पिवळा बलक एका बाउल मध्ये काढून तो फेटून घ्यावा. पॅन मधील दुधाचं मिश्रण उकळल्यानंतर त्यामध्ये जायफळ पूड, पांढरी मिरी पूड, 2 चमचे क्रीम, परतलेली शतावरी, मशरूम्स, मीठ, किसलेलं चीज, उकडलेला पास्ता, दूध, पार्सली आणि चेरी टोमॅटोचे काप घालून नीट मिसळून सजावट करून डिश सर्व्ह करावी. आज आपण बघणार आहोत व्हेज सागू आणि त्याबरोबर सेट डोसा. आता जी आपली पुढची रेसिपी आहे ना, ती ॲपल आणि चॉकलेटचं सँडविच.